नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तथागत महाकारुणिक भगवान सम्यक संबुद्ध या भारतावरती ज्यांचं शासन चालतंय असं या भारतमाय भूमीचे महान सुपुत्र बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे सर्व बहुजन महापुरुष आणि महान स्त्रिया या सर्वांना मी प्रथम अभिवादन करतो। आजपासून सुरू होणाऱ्या या धम्म प्रवचन मालिका बुद्ध महोत्सव, बुद्ध पौर्णिमा महोत्सव, मी सर्वप्रथम आपणा सर्वांना 2565व्या बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व धार्मिक संघटना जे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तन मन धन यांनी कार्य करत आहेत, या सर्व धार्मिक संघटनांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना माझा मानाचा जय भीम। त्याचप्रमाणे या लाईव्ह सेशनमध्ये उपस्थित सर्व माझे धम्म बंधू आणि माझ्या धम्म भगिनी, धम्मकायचे सर्व आचार्य, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि सर्व मिशनरी यांना माझा मैत्रीपूर्वक जय भीम। आज जो विषय या ठिकाणी मांडणार आहे तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि तितका गंभीर आहे। त्यामुळे हा विषय ऐकणं आणि त्याला गंभीरतेने घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। निश्चित कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, परंतु काही हरकत नाही। तथागत भगवान सम्यक संबुद्धांनी या धर्तीवरती जे काही उपदेश दिलेले आहेत त्या सर्व उपदेशांना परिपत्ती असे म्हणतात, परियत्ती असे म्हणतात। मग भगवंतांनी या धर्तीवरती किती उपदेश केले असतील, अशी किती सुत्त भगवान बुद्धाची असतील, तर भगवंतांनी या धर्तीवरती 84,000 उपदेश केलेले आहेत आणि त्यापैकी काही निवडक उपदेश आणि त्यांना सुत्त म्हटलं असे 5 निवडक सुत्त या ठिकाणी धम्मकायाने चर्चेला घेतलेले आहेत। आणि या सर्व उपदेशांना आपण सुत्त म्हणून ओळखतो आणि या सुत्तांचा अभ्यास करणारा मनुष्य हा संवेगाने शांती, ज्ञान, सुख आणि निब्बाण, प्रज्ञा इत्यादींच्या अनुभवाची प्रचिती घेत असतो। म्हणजेच हा जो मार्ग भगवंतांनी सांगितला आहे या मार्गावरती तो चालत असतो आणि म्हणूनच या मार्गाला पटिपत्ती असं म्हणतात। आणि या मार्गावरती चालत असून सुखाची अनुभूती घेतो, यालाच पटिवेदन असे म्हणतात। परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन। आणि म्हणून हे 3 मार्ग अतिशय महत्त्वाचे आहेत।
आणि जेव्हा या 3 मार्गाने एखादा व्यक्ती किंवा एखादा मनुष्य धम्म पाहतो तेव्हा त्याच्या चित्तामध्ये असीम अशी श्रद्धा उत्पन्न होत असते. आणि श्रद्धा हे बळ आहे. श्रद्धा हे काय आहे तर श्रद्धा हे बळ आहे. आणि एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जर काही श्रद्धा उत्पन्न झाली तर निश्चित तो धम्म मार्गावरती चालून स्वतःची प्रगती करू शकतो. या धम्म मार्गावरती चालण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे श्रद्धा आहे. आणि ती श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी हे 3 मार्ग अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून या मार्गांचा परियत्ती, पटिपत्ती आणि पेटीवेदन या 3 मार्गांचा आम्ही प्रचार आणि प्रसार करत आहोत. म्हणजे आजच्या या भौतिक परिस्थितीमध्ये जर का आपण पाहिलं तर आज हे इंटरनेटचं युग आहे. आज जी टेक्नॉलॉजी आहे, आज ज्या प्रकारे माणूस प्रगती करत चाललेला आहे, आज सर्व सुखसुविधा त्याच्याजवळ आहेत. म्हणजे गरम होऊ नये म्हणून AC आहे, मोठमोठ्या गाड्या त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत, चांगल्या प्रकारची विमानं त्यांनी डेव्हलप केलेली आहेत. त्यांनी भौतिक जगामध्ये त्याला सुखकर वाटतील अशा सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ आहेत मनुष्याजवळ. म्हणजे एखादी अशी गोष्ट त्यांनी नाही आहे जी त्यांनी निर्माण केली नाही. ज्या ज्या गोष्टी त्याला वाटत आहेत की या माझ्या गरजेच्या आहेत त्या सर्व गोष्टी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. त्याचा शोध त्यांनी लावलेला आहे. परंतु एवढं सगळं असतानाही मनुष्य हा सुखी नाही आहे आणि समाधानी देखील नाही आहे. कारण की का तो सुखी नाही आहे जर याचा विचार केला आपण सुखी नाही आहे कारण की त्याच्याकडे धम्म नाही आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रचार आणि प्रसार होणे अतिशय आवश्यक आहे. कारण की जेवढा भगवान बुद्धांच्या तत्वांचा प्रचार आणि प्रसार होईल तितक्याच जलद गतीने या पृथ्वीवरील माणूस हा कल्याणाच्या मार्गाने अग्रेसर होईल. कारण की हे झालेलं आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये माणूस निश्चित सुखी झालेला आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या सुत्तांचा, त्यांच्या शिकवणुकीचा आणि त्यांच्या तत्वांचा प्रचार आणि प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु असं दिसून येतं की भगवान बुद्धाचे अनुयायी या देशातले सुखी नाहीत. ते कुठेही आपल्याला शांतीचा अनुभव घेताना दिसत नाहीत. असं का झालं तर याची असंख्य कारणं असू शकतात. परंतु त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे या भारतातल्या लोकांनी भगवान बुद्धांना स्वीकारलं परंतु जीवनात उतरवलं नाही. आणि म्हणून अशी अवस्था आज भारतातल्या, महाराष्ट्रातल्या बौद्धांची झालेली आहे. आणि म्हणून धम्मकायाने निर्णय घेतला की भगवान बुद्धांची जी सुत्त आहेत ही सुत्त आपण आणूया, त्यांचा प्रचार आणि प्रसार आपण करूया. आणि पौर्णिमेच्या निमित्ताने भगवान बुद्धांनी जो उपदेश केलेला आहे, ज्याच्यातून माणूस सुखी होऊ शकतो, ज्याच्यातून समाजाचा लाभ होऊ शकतो, ज्याच्यातून समाजाचं हित होऊ शकतं, समाजाचं ऐक्य होऊ शकतं, समाज एकत्र येऊ शकतो, समाजाची प्रगती होऊ शकते आणि सर्व समाज सुखाच्या मार्गाने जाऊ शकतो, यासाठी धम्मकायाने ही सुत्त आणलेली आहेत. असं वेगळं काही कारण नाही आहे. लोकांमध्ये श्रद्धा उत्पन्न होणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून हा खाटाटोप सगळा धम्मकायाने केला. आणि ही निवडक 5 सुत्त जी सहज समजण्यासाठी सहज सोपी आहेत आणि त्यांचं आचरण करणं महाफलदायी आहे. आता ते महाफलदायी कसं आहे तर हे 5 दिवसामध्ये आपण ते अभ्यासणार आहोत आणि ते आपल्याला ऐकायला मिळेलच. तर सुरुवात करूया आपल्या या सुत्ताला. आणि या सुत्ताचं नाव आहे उपोसत सुत्त. उपोसत. कशी झाली उपोसताची सुरुवात तर आपण सर्वांना माहिती आहे राजा बिंबिसार बद्दल. असंच एके दिवशी राजा बिंबिसार भगवंताकडे गेले. आणि एक पद्धत असते, भगवंताचं दर्शन घेण्याची एक पद्धत आहे.
आणि ती पद्धत अशी आहे की भगवंताकडे गेल्यानंतर भगवंतांना पंचम प्रणाम करायचं, त्यांच्या भोवती 3 चंक्रमण करायच्या. महामंगलसूत्र जर का आपण बघितलं, पराभवसूत्र जर का आपण बघितलं, तर त्याची जी सुरुवातीच्या ज्या ओळी आहेत त्या आपण जर का वाचल्या, त्याचं मराठीत जर का अनुवाद बघितलं, तर आपल्याला दिसून येईल की भगवंताला अभिवादन करण्याची एक पद्धत आहे, एक रीत आहे. आणि हीच पद्धत नंतर प्रचलित झाली आणि आज ती पद्धत आपण स्वीकारायला तयार नाही. तो वेगळा इतिहास आहे. मग राजा बिंबिसारांनी काय केलं, भगवंताकडे गेले, भगवंताला 3 वेळा चक्रमण केल्या आणि भगवंतांना अभिवादन करून भगवंताच्या समोर बसले. आणि भगवंताला विनंती केली की माझी एक मागणी आहे तुमच्याकडे, मी तुमच्यासमोर मांडू शकतो का भगवान? भगवंत बोलले, निश्चित मांडू शकता. भगवंतांना ते म्हणाले की काही जैन काही परिव्राजक आहेत, तर ते पौर्णिमेच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी काही नागरिक त्यांच्याकडे जातात, त्यांना बोलवतात आणि धर्माचा उपदेश करतात आणि उपोषण करतात. तर मग भगवान, आपण अशा पद्धतीने काही करू शकतो का? आपण धम्माचा उपदेश लोकांना करू शकतो का, ज्याच्यातून लोक कल्याण होऊ शकते आणि सगळ्या लोकांना हा निर्वाणाचा मार्ग, हा सुखाचा मार्ग भेटू शकेल, असं काही होऊ शकेल का? तर भगवंत त्यांच्या मागणीला अनुमोदन देतात आणि म्हणतात, निश्चित आपण असं करू. आणि मग राजा बिंबिसार त्या ठिकाणी तिथून निघून जातात. आणि मग भगवंत भिक्षूंना अनुमती देतात की भिक्षूंनो, तुम्ही काय करा, तर तुम्ही उपोषण करा आणि धम्माचा उपदेश करा. जे जे तुमच्या जवळ येतील त्यांना धम्माचा उपदेश करा आणि हा सुखाचा मार्ग त्यांना सांगा, जेणेकरून लोक कल्याण होईल आणि सर्व लोकही धम्माच्या मार्गाला लागतील. आणि अशा प्रकारे भिक्षू उपोषण करायला लागले आणि धम्माचा उपदेश करायला लागले. परंतु एक गोष्ट भगवंताच्या लक्षात आली की काही भिक्षू हे दररोज उपदेश करावे लागले आणि काही हे उपोषण न करता फक्त उपदेशच करायला लागले. ही गोष्ट भगवंताच्या लक्षात आली आणि काही भिक्षू तर रोज उपोषण करावे लागले. आणि मग असं न होता भगवंतांनी त्यांना पुन्हा एकदा बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून 4 वेळा उपोषण करा आणि तेव्हा तुम्ही उपदेश करा. कारण की भगवंताला माहिती होतं की माझा भिक्षू फक्त उपदेश करणारा उपदेशक नको व्हायला. तर त्यांनी काय करायला पाहिजे, तर त्यांनी आपल्या कायासंबंधी, आपल्या वाणीसंबंधी आणि आपल्या वाचेसंबंधी कर्माचे प्रत्यवेक्षण केले पाहिजे. तो आत्मदीप भव झाला पाहिजे. त्यांनी आतमध्ये बघितलं पाहिजे की आतमध्ये किती घाण साचलेली आहे, ही घाण कशी साफ केली पाहिजे. जर तो फक्त प्रवचन देत बसला, फक्त उपदेश देत बसला, तर त्याला स्वतःची डेव्हलपमेंट करता येणार नाही, हे भगवंताला माहिती होतं. आणि म्हणून भगवंतांनी आत्मदीप भव, त्यांनी आपल्या मनात पाहिलं पाहिजे. तो निरीक्षक झाला पाहिजे, आपल्या मनात पाहणारा निरीक्षक झाला पाहिजे. तो आपण आपल्याला पाहणारा पाहिजे, तो आपल्यात झाकणारा पाहिजे, आपल्या दोषांना पाहणारा पाहिजे आणि ते पाहून त्याच्यामध्ये सुधारणा करणारा पाहिजे. त्याचे जे काही दोष आहेत त्या दोषांना त्यांनी सुधारला पाहिजे. आणि म्हणून भगवंतांनी एक शब्द वापरला या ठिकाणी की तो खरा सुधारक झाला पाहिजे. आणि म्हणून तथागताने काय केलं, तर उपोषणाच्या जोडीला पातिमोक्ष या शिलाशी उपोषणाला जोडलं आणि भिक्षूंना आदेश दिला की भिक्षूंनो, तुम्ही उपोषणाबरोबर पातिमोक्षाचं देखील पालन करा, पातिमोक्षाचं संगायन करा. कारण की बुद्धाचं म्हणणं असं होतं की मुक्ती ही मनात आहे. म्हणजे मनातले विकार जर का निघून गेले, सगळे विकार जर का निघून गेले, तर मुक्ती निश्चित आहे.
आणि ती मिळवण्यासाठी, ही मुक्ती मिळवण्यासाठी चित्ताच्या शुद्धीसाठी आपल्या पापांना उघडं करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून बुद्धांनी सांगितलं होतं की भिक्षूंनो, आपल्या पापांना चव्हाड्यावरती आणा आणि तेव्हाच तुमच्या मनातील ओझं हे कमी होईल आणि काय होईल तर तुम्ही उत्साही व्हाल. आणि म्हणून आपल्या पापानेच मुक्ती निर्वाणाचा मार्ग सरळ दिसेल. आणि म्हणून भगवंताचा एक उपदेश अतिशय लोकप्रिय आहे, तो म्हणजे सर्व पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानं शासनं. सुरुवात कशी आहे तर सब पापस्स अकरणं, कोणतेही प्रकारचे पाप कर्म न करणं, म्हणजेच काय करणं तर शीलाचं पालन करणं. जर आपण शीलाचं पालन केलं तर कोणतेही पापकर्म आपल्याकडून घडणारच नाही. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की आपल्या पापांना लपवू नका, तर त्यांना चव्हाड्यावरती आणा, त्यांचं प्रदर्शन करा. आणि जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा ती पापवृत्ती तुमच्यातून कमी होईल आणि तुम्ही जलद गतीने निर्वाणाच्या मार्गाला लागाल. तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा आणाल. आणि म्हणून अशा प्रकारे भगवंतांनी पातिमोक्खाला उपोसताशी जोडलं. पातिमोक्ष म्हणजे काय तर पातिमोक्ष म्हणजे भिक्षू आणि भिक्षुणी यांची सभा. आणि या सभेमध्ये काय व्हायचं तर भिक्षू आणि भिक्षुणी एकत्र यायचे. त्यांनी एक सीमा तयार केलेली असायची आणि या सीमेमध्ये सर्वसामान्य व्यक्तीला किंवा इतर कोणाला त्या ठिकाणी प्रवेश नसायचा. आणि या ठिकाणी काय व्हायचं तर प्रत्येक भिक्षू आणि भिक्षुणी भगवान बुद्धांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचा सराव करायचे, उजळणी करायचे, अभ्यास करायचे, त्या नियमांचं संगायन करायचे. आणि मग जर कोणाकडून कुठला नियम तुटला गेला असेल किंवा तोडला गेला असेल तर मग ते शील जे तुटलं गेलं असेल तो त्याबद्दल चर्चा करायचं की माझ्याकडून हे झालेलं आहे, मी मान्य करतोय. आणि मग त्याच्यातून तो सांगायचा की मी निश्चित पुढच्या वेळेस निश्चित हे लक्षात ठेवील आणि हे शील माझ्याकडून तुटणार नाही, मी परिपूर्ण त्याची काळजी घेईन. आणि मग अशा प्रकारे काय झालं तर भिक्षू सुधारत गेले, त्यांचं शील पक्क होत गेलं आणि ते त्यांना सहाय्यक झालं निर्वाणाच्या मार्गासाठी, सुखाच्या मार्गासाठी. अशा प्रकारे पातिमोक्ष हे त्या ठिकाणी संगायन व्हायचं. त्याचप्रमाणे जर एखादा भिक्षू चुकला असेल आणि जर तो त्याची चुकी मान्य करत नसेल तर त्याच्या बाजूला बसणारा भिक्षू किंवा त्याच्याबरोबर जो भिक्षू असेल तर तो त्या सभेमध्ये सांगायचा की या भिक्षूने असं केलं म्हणून. आणि मग त्याला तिथे ताकीद द्यायचे की तुला ह्याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे, तू सुधारणा निश्चित केली पाहिजेस, नाहीतर तुला दंड लागेल. त्यामुळे दुसऱ्याच्या भीतीने किंवा दुसरा आपल्याला वाईट बोलू नये किंवा संघातून आपल्याला बाहेर काढू नये, कारण की संघ म्हणजे प्रतिष्ठा होती तेव्हा, आणि संघातून बाहेर काढणं म्हणजे प्रतिष्ठा जाणे असं होतं. आणि म्हणून असं होऊ नये यासाठी भिक्षू नियमाचं कडक पालन करायचे. आजही बौद्ध राष्ट्रांमध्ये पातिमोक्खांचं पालन होतं, पातिमोक्ष होतो. वर्षावासामध्ये भिक्षू पातिमोक्खाचं हे करतात, पठण करतात. काही देशांमध्ये प्रत्येक महिन्याला ते लोक पातिमोक्खाला फार महत्त्व देतात आणि या शिलांचं, भगवान बुद्धाच्या या शिकवणुकीचं ते वेळोवेळी संगायन करत असतात. पुढे जाऊन काय झालं, पुढे जाऊन याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये उपासकांमध्ये झाला. कशाचा? उपोसताचा. आणि मग काय झालं तर उपासक देखील उपोसत करायला लागले. आणि मग उपोसत करण्याची पद्धत कशी होती तर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या गृहस्थाला जर उपोसत करायचा असेल तर तो भिक्षू ज्या ठिकाणी असायचे, ज्या विहारात असायचे त्या ठिकाणी तो जायचा. त्या ठिकाणी गेल्यानंतर भिक्षूला अभिवादन करून त्या ठिकाणी भिक्षूंकडून 8 शिलाचं ग्रहण करायचं. आणि 8 शील ग्रहण केल्यानंतर तो भिक्षूजवळच थांबायचा
तिथेच वास्तव करायचा, तिथेच राहायचा तो. आणि आपल्या उपोषताचा फायदा कसा करायचा, तर जास्तीत जास्त आपलं शील पुष्ट करायचं, आपली साधना कशी पुष्ट होईल याच्याकडे लक्ष द्यायचं, जास्तीत जास्त आपली साधना पुष्ट करायचं. त्याचप्रमाणे आपल्या 10 पारमिता कशा पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करायचे. आपलं चारित्र्य कसं मजबूत करता येईल यासाठी प्रयत्न करायचा. आणि जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी ग्रहण करून आणि मैत्रीचा अभ्यास करून दुसऱ्या दिवशी तो गृहस्थ तिथून निघून जायचा आणि आपल्या घरी पुन्हा रिटर्न यायचा. तर अशा पद्धतीने उपोषक त्या ठिकाणी त्यावेळेस करायचे. म्हणजे काय करायचे, तर एकतर आपलं घर सोडून तिथे जायचे, आपल्या घरी न राहता तिथे राहायचे पूर्ण दिवस उपोषताचा. त्याच्यामुळे शील देखील पालन व्हायचं, त्याचप्रमाणे 10 पारमिता देखील पूर्ण व्हायच्या. उपोषत म्हणजेच उपवसत, म्हणजे जे काही आपण ग्रहण केलेलं आहे त्या सर्वांना, जे काही ग्रहण केलेलं आहे त्या सर्वांना मजबूत करणे आणि अधिक भर घालून शील पुष्ट करणे होय. आणि शीलाचे 2 प्रकार आहेत, एक म्हणजे चारितशील आणि दुसरं म्हणजे वारितशील. वारितशील म्हणजे काय, तर वारितशील म्हणजे विरत राहणे. विरत राहणे म्हणजे मी अमुक या गोष्टी करणार नाही, जसं पानाती पाता वे रमणी सिक्कापदं समादियामी, मी प्राणहिंसा करणार नाही. हे सगळे कशामध्ये येतात, तर वारितशीलामध्ये येतात. आणि वारित हा शब्द विरत शब्दापासून तयार झालेला आहे आणि नंतर विरत शब्दापासून व्रत हा शब्द तयार झालेला आहे. आणि आता वारित, विरत ही सगळी शब्द नष्ट होऊन फक्त व्रत हा शब्द राहिलेला आहे. आणि आज व्रत या शब्दाला आज वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. आणि म्हणून एखादा उपासक त्यावेळेस म्हणायचा की माझं काय आहे, तर आज माझं उपोषताचं व्रत आहे, आज माझं व्रत आहे. उपवास म्हणजे काय, तर वास म्हणजे मी ज्या ठिकाणी राहतो ते माझं निवासस्थान म्हणजे वास. म्हणजे मी जर काही मुंबईचा रहिवासी आहे तर मी कुठे राहतो, मी मुंबईमध्ये राहतो, म्हणजे मी मुंबईमध्ये उपवास करतो, मी मुंबईमध्ये वास करतो. आणि जर मी काही ठिकाणी काही कामानिमित्त मी नागपूरला गेलो तर मी सध्या कुठे आहे, तर मी नागपूरमध्ये उपवास करतोय. अशा पद्धतीने त्याचा अर्थ होता. आणि मग असे शब्द निर्माण होत गेले आणि मग शब्दाचा अपशब्द निर्माण झाले. आणि मग ज्या पद्धतीने त्या गोष्टी होत्या, ज्याप्रमाणे जे सत्य होतं ते सत्य असत्य झालं, भरकटत गेली लोक. म्हणजे जर आपण बघितलं की एखादा पिक्चर जेव्हा आपण थिएटरमध्ये बघायला जातो तर 3-3.5 तासाचा तो पिक्चर असतो. आणि जेव्हा आपण बाहेर येतो आणि आपल्या मित्राला ती पिक्चरची स्टोरी सांगतो की बाबा कसा पिक्चर होता, चांगला होता का, हां म्हटलं चांगला होता, मग काय त्याची स्टोरी, तर आपण ती स्टोरी 5 ते 10 मिनिटांमध्ये सांगून मोकळे होतो. म्हणजे आपण पिक्चर बघण्यासाठी 3 ते 3.5 तास घालवले, परंतु स्टोरी सांगण्यासाठी आपल्याला किती मिनिटं लागतात, 5 मिनिटं पण भरपूर झाले. आणि असंच झालं की जे उपवसत होतं ते कालांतराने त्या उपवसत या संस्कृतीवरती आक्रमण झालं आणि या संस्कृतीचं रूपांतरही विकृतीमध्ये झालं. आणि हे शब्द, जे काही मोजके निवडक शब्द होते, हे शब्द शिल्लक राहिले, परंतु ते शब्द ज्या पद्धतीने पाळायचे होते ते नष्ट झालं. आणि खरं उपवसत काय असतं हे लोकांना भ्रमित करण्यात आलं. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलेलं खरं उपवसत याचा अभ्यास करणं आपण अतिशय गरजेचं आहे. आणि नंतर विशाखा माता एके दिवशी पहाटे विशाखा माता भगवंताजवळ आल्या आणि असंच भगवंताला अभिवादन केलं त्यांनी आणि भगवंताजवळ बसल्या. त्या भगवंतांनी विचारलं की
आज तू उगवताच कशी काय आलीस, एवढ्या पहाटे कशी काय आलीस तू आज? तर त्यांनी भगवंताला सांगितलं की भगवंत, आज मी काय घेतलेलं आहे, तर आज मी उपोसत घेतलेला आहे. उपोसताह भन्ते अज्जंग उपसामीती असं पाली भाषेमध्ये त्यांनी उच्चारलं. ह्याचा याचा अर्थ होतं की भन्ते, आज मी उपोसत धरले आहे. भगवंत विचारतात की तयोखोमे विसाखे, तयोखोमे विसाखे. विसाखे उपोसताचे 3 प्रकार आहेत. कतमे तयो, कोणते 3? अशा प्रकारे विशाखाने विचारलं की कोणते 3 प्रकार आहेत भगवंत? आणि मग भगवंत सांगतात की गोपालक उपोसतो, दुसरं निघंटू उपोसतो आणि तिसरं आर्य उपोसतो. अशा प्रकारचे 3 उपोसत आहेत. गोपाल उपोसत, निर्ग्रंथ उपोसत आणि आर्य उपोसत. काय आहे गोपाल उपोसत? गोपाल, गो म्हणजे गाय आणि पाळणारा, गुराखी. जसं एखादा गुराखी असतो, गाय चारणारा असतो, तो काय करतो, तर आपल्या मालकाला गायी परत देत असताना असा विचार करत असतो की आज मी गायींना अमुक अमुक ठिकाणी चारा खायला घातला, अमुक अमुक ठिकाणी मी त्यांना पाणी पाजलं, आणि उद्या मी काय करेल, तर उद्या मी त्यांना अमुक अमुक ठिकाणी घेऊन जाईल आणि तिकडे त्यांना चारा खायला घालणार आणि तिकडे त्यांना अमुक अमुक ठिकाणी पाणी प्यायला घालेल. तर अशा पद्धतीने तो विचार करत असतो. आणि याला भगवंत म्हणतात की हे काय आहे, तर गोपाल उपोसत आहे. म्हणजे असा जो गुराखी असतो तो अशा मनस्थितीचे लोक असतात आणि ते काय करतात, उपवास करतात, उपोसत करतात. आज मी अमुक अमुक खाल्लेलं आहे, खूप चांगलं होतं, पुढच्या उपोसताला मी अमुक अमुक बनवून खाईल. अशा प्रकारे ते उपोसत करत असतात. त्याचप्रमाणे उपवास करण्याची पद्धत कशी झालेली आता, तर सकाळपासून उपाशी राहायचं, दुपारी आपलं साबुदाणाची खिचडी, बटाटा, ज्या ज्या गोष्टी उपवासाला चालतात त्या खायच्या, वेफर्स अशा खायच्या पोट भरून, आणि मग रात्रीचं भोजन करायचं. अशा प्रकारे उपवास प्रचलित झालेला आहे. हा खोटा उपवास आहे. ह्याच्यातून काय लाभ होणार आहे? भगवंतांनी सांगितलेलं आहे की ह्या उपवासातून कुठलाही लाभ होणार नाही. ज्या प्रकारचे आपलं चित्त आहे, आपलं चित्त ज्याप्रमाणे अशुद्ध झालेलं आहे, लोभी चित्त आहे आपलं, या चित्तामध्ये 1% फरक पडणार नाही. 1% आपलं चित्त शुद्ध होणार नाही. शुद्धीच्या मार्गाला आपण लागणार नाही. शांतीचा अनुभव आपण घेऊ शकणार नाही. अशा प्रकारची लोक असतात. आणि म्हणून भगवंतांनी याला गुराखी उपोसत म्हणजे गोपाल उपोसत असं म्हटलेलं आहे. कारण की उपाशी राहून आपल्याला काय लाभ होणार आहे? जास्तीत जास्त काय होईल, तर पोटाला थोडा आराम मिळेल आणि पचनशक्ती थोडी चांगली होईल. दुसरा त्याचा कुठलाच लाभ होऊ शकत नाही. दुसऱ्या प्रकारचं उपोसत आहे ते म्हणजे निर्ग्रंथ उपोसत, निग्रोध उपोसत, जे जैन भिक्षू करतात. तर त्याबद्दल भगवंत असं म्हणतात की जे जैन श्रमण आहेत ते आपल्या शिष्यांना असा उपदेश करतात की 100 योजनपर्यंत 100 योजनपर्यंत चारही दिशांना जे कोणी प्राणी आहेत त्या प्राण्यांना इजा करू नका आणि इजा करू नका. त्याचप्रमाणे असं सांगतात की तुम्ही तुमच्या शरीरावरील सर्व कपडे काढा आणि म्हणा, काय म्हणा, मी कुणाचा नाही आहे, माझा कुणी नाही आहे, माझा कुणी आईवडील नाही आहे, माझा कोणी भाऊ बहीण नाही आहे,
माझी कोणी पत्नी मुलं नाही आहेत अशा प्रकारे तुम्ही म्हणा. माझी कुठली संपत्ती नाही आहे, माझे कोणी नोकर चाकर नाही आहेत आणि माझे कुणी मुलं बाळं नाही आहेत अशा प्रकारे म्हणा. तर याच्यातून एक गोष्ट लक्षात येते, भगवंत असे सांगतात की 100 योजनपर्यंत कुठल्याही प्राणीची हत्या करू नये. मग 100 योजनच्या पुढचं काय? तिकडे प्राणी नाही आहेत का? कारण की भगवंताचा जो उपदेश आहे, पहिलं शील जे भगवंत सांगतात की सर्व कोणत्याही प्राणीमात्राची हत्या करू नये, सर्व प्राणीमात्रांवरती मैत्री करावी. भवतु सब मंगलम. मग जर 100 योजनपर्यंतच प्राणीमात्रांवरती करुणा ठेवायची, तर मग बाकीच्या प्राणीमात्रांवरती करुणा का ठेवायची नाही? अशा प्रकारची शिक्षा ते लोक देतात. त्याचप्रमाणे आपल्या सर्व शरीरावरचे कपडे उतरवायचे आणि म्हणायचे की माझे कोणी आईवडील नाही आहेत. जे काही असतात आईवडील तर असतात, मग ते नाही आहेत असं कसं म्हणायचं? पत्नी मुलं आहेत आपल्याला, पण ती नाही आहेत असं कसं म्हणायचं? नोकरचाकर आहेत आपल्याला, तो एक दिवस असं करतो, तो म्हणतो असं की नाही आहेत, आईवडील नाही आहेत, पत्नी मुलं नाही आहेत, माझे नोकरचाकर नाही आहेत असं म्हणतो तो. परंतु या पुण्याच्या दिवशी तो काय करत असतो? मुसावात करत असतो, खोटं बोलत असतो तो. भगवंताने सांगितलंय जे आहे ते सत्य स्वीकारा, आहे तर आहे. तो मुसावात करत असतो, खोटं बोलत असतो, तो स्वतःला फसवत असतो तो. आणि म्हणून भगवंत सांगतात की जेव्हा असा प्रकारचा हा व्यक्ती उपोषण पूर्ण केल्यानंतर आपल्या घरी येतो आणि घरी आल्यानंतर काय करतो? रात्र गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या वस्तू आपल्या हाताने घेतो, जेवण वगैरे करतो घरात आणि कुणालाही न विचारता न जुमानता आपल्या वस्तू परत घेत असतो. कोणी देव अथवा न देव स्वतःहून घेत असतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही असं म्हटल्यानंतर अशी एखादी वस्तू तुम्ही स्वतःहून घेणे म्हणजे काय करणे? तर माझ्या मते ते चोरी करणे होय. अदिन्न दाना, चोरी करणे होय. आणि असं असतं निग्रोध उपोषण, निर्गंध उपोषण. आणि याचं पण काही खास फळ भेटत नाही, काही नफा याचा होत नाही. उलट ह्याच्यामध्ये तर 2 शिलाचं पालन. आर्य उपोषण आणि विशाखे, आर्य उपोषण काय असते? तर आर्य उपोषण म्हणजे अशुद्ध मळलेल्या चित्ताला एका खास उपायाद्वारे पद्धतशीरपणे शुद्ध करणे. आणि जो कोणी आर्य उपोषण ग्रहण करतो त्यांनी काय केलं पाहिजे? तर तथागतांचं अनुस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं अनुस्मरण केलं पाहिजे. आणि ते कसं केलं पाहिजे? तर इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरीस धम्मसारथी सत्ता देव मनुसानं बुद्धो भगवा इति. अशा प्रकारे त्यांनी भगवंताचं अनुस्मरण केलं पाहिजे. म्हणजे भगवंताचे जे गुण आहेत बुद्धानुसती त्यांनी केले पाहिजे की काय काय बुद्धाचे गुण आहेत, असे आहेत भगवंत, कसे आहेत भगवंत? ते अनंत आहेत, सत्ता देव मनुष्यानं, ते देव आणि मनुष्यांचे शास्त्र आहेत, ते विद्या आणि आचरणाने संपन्न आहेत, त्याचप्रमाणे ते सुगती प्राप्त केलेले आहेत, ते या लोक आणि संसार त्या पलीकडे ते जाणणारे आहेत, सर्व रहस्यांना ते जाणणारे आहेत. त्याचप्रमाणे सर्व लायक पुरुषांचे ते उत्तम असे सारथी आहेत, त्यांना योग्य मार्गावरती ते आणतात. अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या गुणांची आपण स्तुती केली पाहिजे. मग ह्यानी काय होईल? तर असं अनुस्मरण जर का आपण केलं तर आपलं चित्त हे शांत होतं. आणि असं शांत झालेलं चित्त स्थिरता पाहून प्रसन्न होतं. असं शांत झालेलं चित्त स्थिरता पाहून प्रसन्न होतं. आणि असं प्रसन्न चित्ताचे उपक्लेश आणि मळ सुटण्याची सुरुवात होते. हळूहळू त्याचे मळ सुटण्याची सुरुवात होते. आणि म्हणून या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण असं आहे की जसं एखाद्याचं डोकं मळलेलं असेल तर ती धुण्याची एक पद्धत आहे.
जसं आणि ह्याला म्हटलं गेलं की आणि अशा प्रकारे आपलं डोकं शुद्ध केलं जातं. आणि म्हणून भगवंत याला म्हणतात की हे काय आहे तर आर्य श्रावक हे ब्रह्म उपोसत पूर्ण करत आहेत. जो कोणी अशा प्रकारे उपोसत करतो आणि अशा प्रकारची भावना करत असतो तर तो आर्य श्रावक आहे. आणि तो काय करत आहे तर ब्रह्म उपोसताचे पालन करत आहे. ब्रह्म उपोसताचे पालन करत आहे. अशा प्रकारे याला म्हणतात ब्रह्म उपोसत. तसंच दुसऱ्या एक प्रकारे भगवंत सांगतात की दुसऱ्या एका प्रकारे चित्ताची शुद्धी होऊ शकते. आणि ते कोणत्या प्रकारे तर संघाचा अनुस्मरण करून धम्माचा अनुस्मरण करून म्हणजे धम्माच्या गुणांना अनुसरून. मग काय धम्माचे गुण काय आहेत. स्वाखतो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको यही पस्सिको औपनयिको पच्चतंग वेदितब्बो विनिह्विती धम्मं याव. अशा प्रकारे धम्म आहे. म्हणजे कसा आहे हा धम्म तर हा भगवंताद्वारे सुआख्यित केलेला, स्पष्ट केलेला, अतिशय स्पष्ट केलेला असा हा धम्म आहे. आणि हा धम्म कसा आहे तर तात्काळ फळ देणारा अकालिको आहे. आणि म्हणून यही पस्सिको या आणि बघा, पटला तर घ्या, अशा प्रकारे हा धम्म आहे. पटला तर स्वीकारा, नाही तर स्वीकारू नका, अशा प्रकारे हा धम्म आहे. आणि हा धम्म कुठे पोचवतो तो निर्वाणापर्यंत पोचवतो, परमसुख प्राप्त करून देतो. आणि अशा धम्माचा अनुभव हा विद्वान लोकांनी स्वतः अनुभव घ्यावा, अशा प्रकारे हा धम्म आहे. मग अशा पद्धतीने भगवंत त्याला एक उदाहरण देतात की कशा प्रकारे आपण अनुभव घेतला पाहिजे. तर अशा प्रकारे जर धम्माचं आपण अनुस्मरण केलं तर आपलं चित्त हे शांत होतं. आणि शांत चित्त हे स्थिरता पाहून प्रसन्न होतं. आणि असं प्रसन्न चित्त आपल्याला सुख देत असतं. अशा प्रसन्न चित्तामुळे आपलं मळ सुटण्याची सुरुवात होते. ज्याप्रमाणे शरीर स्वच्छ करण्याची पद्धत आहे, म्हणजे एखाद्याचं शरीर जर काही स्वच्छ करायचं असेल तर त्यासाठी स्वस्ती आणि चूर्ण याची आवश्यकता असते. म्हणजे आजच्या काळामध्ये त्याला आपण साबण म्हणतो. ज्याप्रमाणे पाणी आणि थोडी मेहनत घेतली तर शरीर स्वच्छ होऊ शकतं, त्याचप्रमाणे मळलेलं चित्ताला अशा प्रकारे एका उपायाद्वारे धम्माचा अनुस्मरण केलं तर अशुद्ध चित्त देखील शुद्ध होऊ शकतं. आणि म्हणून जो कोणी अशा पद्धतीने धम्माचा अनुभव घेत असतो, उपोसताच्या दिवशी बुद्धाच्या गुणांचा बुद्धानुसती धम्मानुसती करत असतो, तर भगवंत त्यांना म्हणतात की हे आर्य श्रावक काय करत आहेत तर धम्म उपोसत करत आहेत. अशाच प्रकारे तिसरं आहे ते म्हणजे संघाचा अनुस्मरण करणे. अशाच प्रकारे आर्य श्रावक काय करतो, भगवंत सांगतात की विसाके, ज्याप्रमाणे चित्ताची शुद्धी होऊ शकते असा अजून एक मार्ग आहे, तो म्हणजे संघाचा अनुस्मरण करणे. आणि कसा आहे संघ, सुमार्गावरती चालणारा हा संघवंदना जर का आपण बघितली तर आपल्याला दिसतं की सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो, सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संगो, यदिदं चत्तारी पुरीच युगानी अठ्ठपुरीच पुग्गला एस भगवतो सावक संगो. म्हणजेच हा जो भगवंताचा संघ आहे हा कसा आहे तर हा सुमार्गावरती चालणारा संघ आहे, हा सरळ मार्गावरती चालणारा संघ आहे, हा उचित मार्गावरती चालणारा संघ आहे, हा योग्य मार्गावरती चालणारा संघ आहे. हा संघ निर्वाणाच्या मार्गावरती आरूढ आहे. आणि या संघाच्या ज्या चार जोडी आहेत, म्हणजेच श्रोतापन्न मार्गावरती आरूढ झालेला आणि श्रोतापन्न मार्ग फळप्राप्त, सगदागामी मार्गावरती आरूढ झालेला आणि सगदागामी मार्ग फळप्राप्त, अनागामी मार्गावरती आरूढ झालेला आणि अनागामी फळप्राप्त, त्याचप्रमाणे अरंत मार्गावरती आरूढ झालेला आणि अरंत फलप्राप्त. अशा या संघाच्या 4 जोड्या आहेत. म्हणजे अठ्ठपुरीचं पुग्गला, 8 लोक, पुरुष पुग्गल, हे कोण आहेत तर हे भगवंताचा सावक संघ आहे. अशा पद्धतीने जो कोणी या संघाची वंदना करतो, संघाची सती करतो,
तेव्हा काय होतं तर भगवंत म्हणतात की जो कोणी उपोषणाच्या दिवशी असं संघाचं सती करत असतो, संघांना अनुमोदन करत असतो, अनुस्मरण करत असतो, तर त्यांना भगवंत म्हणतात की तो संघ उपोषित करत आहे, असा व्यक्ती संघ उपोषित करत आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की विशाखे, ज्यामुळे चित्ताची शुद्धी होऊ शकते, असा उपोषित करणारा व्यक्ती त्या दिवशी काय करत असतो तर शिलाचा अनुस्मरण करत असतो. शील किती इम्पॉर्टंट भगवंतांनी या ठिकाणी शिलाला दिलेलं आहे. म्हणजे शिलाचा अनुस्मरण तो कशा पद्धतीने करत असतो तर माझे शील मोडले आहे का, माझ्या शिलाला छिद्र पडले आहे का, माझ्या शिलाला कलंक लागलेला आहे का, किंवा माझे शील अशा प्रकारे कलंकित तर नाही आहे ना, अशा प्रकारे तो विचार करत असतो. आणि त्याचप्रमाणे अखंडप्रमाणे असं म्हणत असतो की मुळीच नाही, माझं शील कसं आहे तर माझं शील हे मुक्ती देणारं आहे, माझं शील हे शहाणे लोकांद्वारे प्रशंसित आहे आणि माझ्या शिलामध्ये कुठले खोड काढता येणार नाही, अशा प्रकारे तो आपल्या शिलाला परिपूर्ण करत असतो, शुद्ध करत असतो, आपल्या चारित्र्याला शुद्ध करत असतो. माझं शील हे समाधी ध्यानामध्ये सहाय्यक आहे, अशा पद्धतीने तो आपल्या शिलाला पुष्ट करत असतो या उपोषणामध्ये. म्हणजेच काय करत असतो तो शिलाचा अनुस्मरण करत असतो. म्हणजे ज्याप्रमाणे आरसा आहे, भगवंत म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा आरसा आहे तो स्वच्छ करण्यासाठी एक पद्धत असते, आणि ती पद्धत काय आहे तर तेल, क्षार माती आणि केसांचा गुच्छा. त्या काळामध्ये आरसा शुद्ध करण्यासाठी कदाचित ह्या गोष्टी वापरत असतील, परंतु आजच्या काळामध्ये आपण काय वापरतो तर एखादा स्प्रे वापरतो, ब्रश वापरतो आणि कागद वापरतो, साबणाचं पाणी घेतो, अशा प्रकारे गोष्टी आपण आरसा साफ करण्यासाठी वापरत असतो. मग ज्याप्रमाणे एखादा आरसा खूप मेहनत घेतली आणि मेहनत घेतल्यानंतर तो आरसा आपण स्वच्छ करू शकतो, एक पद्धत असते स्वच्छ करण्याची, तर स्वच्छ करून त्याला एक अतिशय स्वच्छ केलं जातं, धुतलं जाऊ शकतो. त्याचप्रमाणे या शिलांचं अनुस्मरण करून, शिलाप्रती सजग राहून, शिलाची सती करून आपण काय करू शकतो तर आपलं मळलेलं चित्त, अशुद्ध चित्त आपण शुद्ध करू शकतो, आपलं चित्त धुतलं जाऊ शकतं. आणि अशा प्रकारे जो कोणी शिलाचं अनुस्मरण करत असतो, प्रती सजग असतो, शिलाची सती करत असतो, त्याला भगवंत म्हणतायत की माझा आर्य श्रावक काय करतोय तर शिल उपोषित करतोय. म्हणजे बघा किती महत्त्वाच्या गोष्टी या उपोषणामध्ये आहे. याच्यामध्ये 2 गाथा मला निश्चित आठवतात या ठिकाणी, की त्या गाथा अशा आहेत. न पुष्प गंधो पर्यात मेती, न चंदनं तगर मल्लिकावा, संतंच गंधो परिवात मेती, सत्ता दिस्सा सपुरिसो पवाती. अशा प्रकारची एक गाथा आहे. या गाथेचा अर्थ असा आहे की फुलांचा सुगंध, चंदनाचा सुगंध, त्याचप्रमाणे मोगऱ्याचा सुगंध हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहत नाही, परंतु शिलाचा सुगंध हा वाऱ्याच्या उलटे दिशेने वाहत असतो, असं भगवंत म्हणतात. त्याचप्रमाणे चंदनं तगरंग वापी उपलंग अथ वप्पिकी वस्सिकी, एतेस गंध जातानं श्रीलंगंधो अनुत्तरो. म्हणजे चंदन, तगर, जाई, जुई, कमळ इत्यादींच्या सुगंधापेक्षाही शिलाचा सुगंध हा सर्वश्रेष्ठ आहे, असं भगवंत म्हणतात. म्हणजे बघा भगवंताने शिलाला किती महत्त्व दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तसंच विशाखे उपोषित करणारा त्या दिवशी चिंतन करतो. बघा, उपोषित करणाऱ्या त्या दिवशी काय करायचं असतं तर चिंतन करायचं असतं. आणि चिंतन काय करायचं असतं तर अष्टशिलाचं पालन करायचं असतं आणि अष्टशिलाबद्दल जागृत राहायचं असतं. म्हणजे आपण जे काही अष्टशील पाळतोय तर आपण अष्टशील पाळतो म्हणजे आपण काय करतो तर आपण बुद्धाच्या संपर्कात जातो, अरहंतांच्या संपर्कात जातो आणि अरहंत ज्याप्रमाणे आचरण करत असतात त्याप्रमाणे आपण आचरण करत असतो. तर ते कसं करत असतो पुढे लक्ष देऊन ऐका. जेव्हा आपण आर्य उपोषणाचं पालन करत असतो तेव्हा सर्वात पहिलं शील जे आपल्याला घ्यावं लागतं ते आहे पाणाती पाता वे रमणी सिक्खापदं समाधी आम्ही.
म्हणजे मी काय करीन, जिवंत असेपर्यंत मी प्राणहिंसा करणार नाही. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा अरहंत असतो, एखाद्या अरहंताचं आयुष्य जर का आपण बघितलं, त्याची लाईफ जर का बघितली, त्याचं वागणं जर का आपण बघितलं, तर ते किती शुद्ध असतं. तो कशा पद्धतीने शिलाचं पालन करत असतो, शिलामध्ये प्रतिष्ठापित झालेला असतो, त्याने शस्त्राचा त्याग केलेला असतो, परित्याग केलेला असतो शास्त्राचा. त्याचप्रमाणे तो हत्या आणि हिंसेपासून दूर असतो. तसंच कुणालाही तो किंचितसा त्रास देखील देत नाही. सर्व प्राण्यांच्या हितांसाठी आणि सुखासाठी तो मैत्री करत असतो आणि करुणेची भावना ठेवत असतो. त्याचप्रमाणे जीव हत्या करत नाही. तर अशा प्रकारे ज्याप्रमाणे अनंत जीवन जगत असतो, त्याप्रमाणे आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने शिलाचं पालन आपण केलं पाहिजे. दुसरं शील भगवंत देतात की अदिन्न दाना वे रमणी सिक्कापदं समाधियामी. ज्याप्रमाणे एखादा अरहंत असतो, तो कुठली चोरी करत नाही, जो दिलेलं घेत नाही, जे त्याला दिलेलं आहे तेवढंच तो स्वीकारतो, कुठलीही पडलेली वस्तू तो उचलत नाही. अशा पद्धतीने जो शिलाप्रमाणे आचरण करत असतो, जो शिलामध्ये प्रतिष्ठापित होत असतो, अशा पद्धतीने आपण चोरीपासून अलिप्त राहिलं पाहिजे. दिलेली वस्तू नाही घेतली पाहिजे, पडलेली वस्तू नाही घेतली पाहिजे आणि निष्कलंक शुद्धशील अदिन्नदाना वेरमणी या शुद्धशिलाचं आपण पालन केलं पाहिजे. एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. एक श्रीलंकेमध्ये एक महातीस्स नावाचे भिक्षू होते आणि ते भिक्षू अरण्य गतो वा रुक्ख मूल गतो वा शून्यागार गतो वा असं भगवंताने आदेश दिलेला आहे की या ठिकाणी भिक्षूंना जा आणि काय करा, तर साधनेचा अभ्यास करा. अरण्यामध्ये, वृक्षाच्या मुळाशी आणि शून्यागारमध्ये. तर मग असाच एक भिक्षू अरण्यामध्ये गावाच्या जवळच एक वन होतं, जंगल होतं. त्या जंगलामध्ये जाऊन तिकडे आपला अभ्यास करायचे, साधनेचा अभ्यास करायचे. आणि भिक्षा ग्रहण करण्यासाठी ते खालीच एक डोंगराच्या पायथ्याशी एक गाव होतं. त्या गावामध्ये जाऊन भिक्षा घ्यायचे. परंतु एके दिवशी काय होतं, तर ते भिक्षू प्रचंड आजारी होतात आणि आजारी असल्यामुळे त्यांना खाली उतरता येत नाही भिक्षा घेण्यासाठी. 2 दिवस होतात, 3 दिवस होतात. भुकेने फार व्याकुळ होतात ते आणि फार अशक्त होतात ते. परंतु ते नंतर निश्चित हे करतात, एक प्रयत्न करतात की जर मी आता गेलो नाही तर मी इथेच माझं जीवन संपून जाईल. आणि म्हणून ते कसंबसं ते जंगल उतरतात खाली आणि उतरताच ते एका ठिकाणी चक्कर येऊन खाली पडतात. आणि पडल्यानंतर ते ज्या ठिकाणी पडलेले असतात ते एका शेतकऱ्याचं आंब्याचं वन असतं. झाडाला आंबे पिकलेले असतात आणि काही आंबे हे जमिनीवरती खाली पडलेले असतात. त्यांच्या आजूबाजूला आंबे पडलेले आहेत, त्या भिक्षूच्या आजूबाजूला आंबे पडलेले आहेत आणि प्रचंड भूक लागलेली आहे. 4 दिवसापासून हा भिक्षू उपाशी आहे. मग अशा वेळेस एखाद्या व्यक्तीने काय विचार केला असता की ठीक आहे बाबा, आंबे वरून तोडलेले नाही आहेत, खालीच तर पडलेले आहेत आणि खाली पडलेले आंबे खराबच होणार आहेत, त्यापेक्षा खाऊन घेऊ, आपला जीव तर वाचेल. परंतु तो भिक्षू विचार करतो की नाही, हे काय आहे, तर हे माझ्या मालकीचं नाही आहे, हे शेत हे दुसऱ्याच्या मालकीचं आहे आणि हे आंबे त्यांनी मला दिलेले नाही आहेत, तर मी हे कसं स्वीकारणार. आणि बुद्धांनी मला याची परवानगी दिलेली नाही आहे. अदिन्नदाना वे रमणी, जे दिलेलं नाही ते मी स्वीकारणार नाही, असं शील आहे ते. आणि म्हणून तो भिक्षू तिथंच तसा पडून राहतो. नंतर थोड्या वेळाने त्या ज्या वनाचा जो मालक असतो, शेतकरी असतो, तो शेतकरी त्या ठिकाणी येतो आणि तो शेतकरी बघतो की अरे भिक्षू या ठिकाणी पडलेले आहेत. तो जातो, त्यांना उचलतो, त्यांना उभं करतो आणि त्यांना म्हणते काय झालं तुम्हाला. तर ते सांगतात, ती सगळी हकीकत ते सांगतात. मग ते म्हणतात की बंटे, एवढंच होतं ना, अहो हे आंबे कोणाचे आहेत, हे उचलले असे, तुम्ही खाल्ले असे, मला काही वाटलं नव्हतं. परंतु ते म्हणतात की नाही, तसं नाही आहे, हे तुझ्या मालकीचे आहेत, हे तुम्हाला दिलेलं नाही आहे आणि हे मी कसं खाणार.
सहज आपण मार्केटमध्ये फेरफटका मारायला गेलो, द्राक्ष घ्यायला गेलो, तर हातगाडीवरती द्राक्ष विकणारा माणूस असो, द्राक्ष आपण विकत घेतो, तर आपण सहज तो द्राक्ष आपण तोडून खातो. बघू जरा कसं आहे ते, त्याला विचारत नाही, काय नाही. म्हणजे आपण किती वेळा ते शिलाचं, आपण किती पाळतो का आपण बौद्ध लोक शिलाचं पालन आपण करत नाही, सहज खातो आपण. ते दिलेलं नसतं त्यांनी. हां ठीक आहे, त्यांनी स्वतःहून दिले की बाबा हे घ्या दादा, खाऊन बघा, किती गोड आहेत द्राक्ष, सुमधुर आहेत, चांगली आहेत, घेऊन जा. तसं नाही होत. तर अशा प्रकारे तो भिक्षू सांगतो की नाही, हे तुम्हाला दिलेलं नाही आहे. त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये इतकी करुणा आणि इतकं त्या श्रद्धाभाव धम्माप्रती उत्पन्न होतो, त्या भिक्षूप्रती इतका उत्पन्न होतो. तो काय करतो, तर त्या भिक्षूला खांद्यावरती उचलून घेतो आणि त्याला त्याच्या निवासस्थानापर्यंत, त्या जंगलामध्ये वरती टेकडीवरती घेऊन जातो. मग हा भिक्षू विचार करतो की मी काय केलं, तर मी फक्त शीलच पाळले, मी दुसरं काय केलं? मी हे शीळ पाळण्यासाठी जीवाची बाजी लावली, म्हणजे मी मृत्यूची देखील फिकर केली नाही. मला मृत्यू येऊ शकत होता, मी खाल्लं नसतं तर मला मृत्यू येऊ शकत होता. एवढं मला असतानाही मी काय केलं, मी शीलाचं पालन केलं. मी माझ्या जीवाची बाजी लावून शीलाचं पालन केलं. आणि या शीलाचा काय प्रभाव झाला बघा, असं स्वतःशीच म्हणतोय की बघा या शीलाचा काय प्रभाव झाला. तर हा कुठला हा व्यक्ती ज्याला मी ओळखत देखील नाही, याने 1-2दा मला भिक्षादान दिलं असेल यांनी मला, पण हा मला स्वतःच्या खांद्यावरती उचलून घेऊन चाललाय माझ्या निवासस्थानापर्यंत, मला भोजन दिलंय. आणि एवढंच नव्हे तर त्या भिक्षूला त्यांनी असं आश्वासन दिलं की तुम्ही आता खाली उतरायचं नाही, तर मी रोज तुमच्या जवळ येणार आणि तुम्हाला भिक्षा देणार. आणि प्रसन्न झालं त्याचं चित्त त्या भिक्षूचं. आणि असं प्रसन्न असताना त्याच्या खांद्यावरतीच त्याला श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली. आणि नंतर पुढे जात पोचसपर्यंत तो भिक्षू अरहंत अवस्थेला पोचलेला. म्हणजे बघा या शिलाचा किती प्रभाव आहे या शिलाचा. आणि म्हणून हे शील, हे भगवान बुद्धाने दिलेलं हे उपोषित शील आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आपण अतिशय गंभीर या गोष्टीला घेतलं पाहिजे, कारण की भगवंतांनी सांगितलेलं आहे की हा धम्म कसा आहे, हा तात्काळ फळ देणार आहे. बघा त्याची प्रचिती त्या व्यक्तीला आली, त्या भिक्षूला आली, तात्काळ फळ देणारा अनुभव त्यांनी घेतला. अशा प्रकारे छोटीशी गोष्ट होती. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर चोरीपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. जे कोणी दिलेलं नसेल ते आपण स्वीकारलं नाही पाहिजे, जे पडलेले असेल ते घेतलं नाही पाहिजे. अदिन्न दाना, जे दान नाही आहे ते स्वीकारलं नाही पाहिजे. वे रमणे, रमायचं नाही, सिक्कापदं समादयामि. त्याचप्रमाणे अब्रह्मचर्या वे रमणे सिक्कापदं समादयामि. ज्याप्रमाणे ब्रह्मचर्याचं पालन करतात कोण, अरहंत, ज्याप्रमाणे ब्रह्मचर्याचं पालन करतात, त्याप्रमाणे आपण सर्वांनी त्या दिवशी, उपोषिताच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने ब्रह्मचर्याचं जर आपण पालन केलं तर आपण भगवान बुद्धांच्या आणि अरहंतांच्या सहवासात जातो, त्यांच्या प्रभावामध्ये आपण असतो. त्याचप्रमाणे मुसावादा वेरमणी सिक्कापदं समादयामि. खोटं नाही बोललं पाहिजे, चाडीचुगली नाही केली पाहिजे, वढून चढून नाही सांगितलं पाहिजे, मोठमोठ्याने ओरडून बोललं नाही पाहिजे. आणि या गोष्टी सर्रास आपल्याकडे होत असतात. म्हणजे जोरात बोलण्याने एखादा व्यक्ती डिस्टर्ब होऊ शकतो. आणि डिस्टर्ब करणं म्हणजे आपलं सध्या फॅशन झालेली आहे. डिस्टर्ब केल्याशिवाय आपण काही होत नाही. म्हणजे एखाद्या ठिकाणी कुठं एखादा धम्माचा कार्यक्रम चालू आहे आणि या धम्माच्या कार्यक्रमामध्ये एक फॅन चालू आहे आणि त्या फॅनचा आवाज येतोय, तर मागून एक माणूस म्हणतो की अहो ते फॅन जरा बंद करा. एखादा वक्ता किंवा काही धम्म सांगत असेल किंवा एखादा भिक्षू धम्म सांगत असेल, प्रवचन देत असेल, तर मागून जोरजोराने आवाज येतो, तर फॅन बंद करा, म्हणजे झालं, डिस्टर्ब झालं. पण त्याच ठिकाणी असं बाहेरच्या देशामध्ये जेव्हा असे धम्म देसण्याचे कार्यक्रम होतात तेव्हा काय होतं, तर तो शांतपणे जातो, त्याचा पायाचा आवाज देखील होऊ देत नाही, अतिशय शांतपणे जातो आणि तो फॅनचं बटन हळूच बंद करतो. तो कोणाला आदेश देत नाही किंवा तो फॅन बंद करावं, ते असं करावं, ते तसं करा, असं कोणालाही आदेश देत नाही. तो स्वतः जातो, स्वतः केलं पाहिजे, हे माझं काम आहे, हे मी स्वतः केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण मुसावाद नाही केलं पाहिजे, खोटं ओरडून बोललं पाहिजे. कोणाला आपल्यामुळे डिस्टर्ब होईल, कोण डिस्टर्ब होऊ शकतं लाईफमध्ये, असं आपण नाही वागलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण शिलाबद्दल सजग राहिलं पाहिजे. अशा प्रकारे ज्याप्रमाणे अरहंत अनुकरण करतात त्यांचं अनुकरण आपण केलं पाहिजे.
त्यानंतर 5व्या प्रकारचं शील आहे ते म्हणजे सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्कापदं समाधियामी. ज्याप्रमाणे नशा झिंगा आणणारे पदार्थ, दारू, सुरा, फळांपासून बनवलेली, धान्यांपासून बनवलेली, दोघांचं मिश्रण करून बनवलेली अशा प्रकारचे दारू, या सर्व प्रकारच्या दारूंचा आपण परित्याग केला पाहिजे. आणि अशी प्रतिज्ञा ग्रहण केली पाहिजे की मी आज या शीलाचं परिपूर्ण पालन करणार आहे. मी या सर्व नशा आणणाऱ्या पदार्थांपासून दूर राहणार आहे. जसं ज्याप्रमाणे अरहंत या सर्व शीलांचं पालन करत असतात तसं आपल्याला अनुकरण करायचं आहे. 6वं शील भगवंत सांगतात की विकाल भोजना वेरमणी सिक्कापदं समाधियामी. विकाल भोजन म्हणजे काय? म्हणजे मी 12च्या आतमध्ये जेवणार आहे. सूर्य माथ्यावरती यायच्या आधी मी जेवणार आहे. त्याच्यानंतर मी काहीच खाणार नाही. परंतु या ठिकाणी वेगळंच चालू आहे. या ठिकाणी दिवसभर उपाशी राहतात आणि संध्याकाळी खातात, संध्याकाळी पोट भरून जेवतात. असं नाही केलं पाहिजे आपण. ते विकाल भोजन, अवेळी जेवण नाही घेतलं पाहिजे आपण. 12च्या आतमध्ये आपण एक दिवस उपवासाच्या दिवशी जेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे 7वं शील आहे नच गीत वादित विसुक दස්සना माला गंध विलेपन धारण मंडन विभुत्सन ठाणा वेरमणी सिक्कापदं समाधियामी. नाचगाणी नाही पाहिली पाहिजेत. विसुक दස්සना, जी डोळ्याला सुख न देणाऱ्या दर्शन, विसुक दස්සना म्हणजे दर्शन, जी सुख न देणारे गोष्टी आहेत त्याची चित्र नाही आपण बघितली पाहिजेत. त्याचप्रमाणे माला, गंध, विलेपन धारण, परफ्यूम, सेंट वगैरे या गोष्टी नाही वापरल्या पाहिजेत उपवासाच्या दिवशी. म्हणजे ज्याप्रमाणे अरहंत असतात ते ह्या कोणत्याही गोष्टी वापरत नाहीत त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. अरहंताप्रमाणे आचरण केलं पाहिजे. त्याचप्रमाणे 8वं शील आहे उच्चासैना महासैना वेरमणी सिक्कापदं समाधियामी. उंच आसनावरती आपण नाही बसलं पाहिजे. उंच बेडवरती आपण नाही झोपलं पाहिजे. ज्याप्रमाणे अरहंत झोपतात, एखाद्या साध्या चटईवरती झोपतात त्याप्रमाणे आपण झोपलं पाहिजे. एक दिवस त्याप्रमाणे आपण झोपलं पाहिजे. अशा प्रकारे अरहंत ज्याप्रमाणे अनुकरण करतात त्याप्रमाणे आपण अरहंताप्रमाणे अनुकरण केलं पाहिजे. आणि भगवंत याला काय म्हणतात? तर भगवंत याला म्हणतात की हा आर्य श्रावक जो अशा पद्धतीने अष्टशिलाचं पालन करत असतो तो आर्य श्रावक काय करत आहे? तर तो अष्टांगिक आर्य उपवासाचं पालन करत आहे. आणि असं उपवासत हे महान फळ देणारं असं अतिशय अतिशय याची महती अतिशय शोभनीय आहे. आणि असं उपवासत जर का आपण केलं तर त्याची कीर्ती आणि आपलं तेज तो फैलावत असतो. आणि म्हणून अशा पद्धतीचं उपवासत आपण केलं पाहिजे. आणि हे उपवासत काय आहे तर भगवंत याच्याबद्दल सांगतात की या उपवासाचं महात्म्य काय आहे, श्रेष्ठत्व किती आहे. तर भगवंत सांगतात की पूर्ण संपत्ती, पूर्ण विश्वातली जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीचा 16वा भाग देखील उपवासाची म्हणजे त्या 16व्या भागा इतकी देखील उपवासत नाही आहे. ती संपत्ती उपवासाच्या बरोबरीची नाही आहे अशा पद्धतीने भगवंत सांगतात. आणि त्याचप्रमाणे अशा पद्धतीने आपण उपवासत केलं पाहिजे. आणि म्हणून या उपवासाचं प्रचार आणि प्रसार होणे हे अतिशय गरजेचं आहे. अशा प्रकारे उपवास जर आपण केलं तर निश्चित आपल्याला सुख लाभू शकतं. या ठिकाणी आपण उपवासाचा इतिहास पाहिला. उपवास का करणं गरजेचं आहे, उपवासाचा लाभ किती आहे आणि उपवास कसं केलं पाहिजे ह्याप्रमाणे आपण पाहिलं आणि अभ्यासलं. आणि म्हणून सर्व उपासकांनी उपवासत श्रद्धापूर्वक उपवासत केलं पाहिजे. बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. बाबासाहेब म्हणतात की 14 ऑक्टोबर
1956ला बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला आणि धम्म दिल्यानंतर 15 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी चालू आहे ना 15 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये बाबासाहेबांचं एक प्रसिद्ध असं भाषण आहे. ते भाषण मी आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की मात्र तुमची ही जबाबदारी आहे की तुमची मोठी जबाबदारी आहे तुमच्यावरती की तुमच्याबद्दल इतरांना आदर वाटला पाहिजे अशी कृती तुम्ही केली पाहिजे. तुम्ही हा धर्म म्हणजे आपण एखादं मडं गळ्यात अडकून घेतोय असं तुम्ही समजू नका. बुद्ध धम्माच्या दृष्टीने भारताची भूमी ही शून्यवत आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे हा धम्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. धम्म पाळण्याचा असा बाबासाहेब उद्देश करतात. उत्तम रीतीने धम्म पाळण्याचा आपण निर्धार केला पाहिजे आणि जर अशा पद्धतीने आपण धम्म पाळला नाही तर तो निंदाजनक स्थितीला आणून ठेवला असं होऊ नये. त्याचप्रमाणे बाबासाहेब असं म्हणतायत आपण दृढ निश्चय केला पाहिजे की हे आपल्याला साधलं पाहिजे की आपण आपल्याबरोबरच आपलाच नव्हे तर आपण देशाचा देखील उद्धार करू शकतो आणि देशाचाच नव्हे तर आपण संपूर्ण जगाचा उद्धार करू शकतो असं बाबासाहेब म्हणतात. आणि नंतर बाबासाहेब म्हणतायत की बुद्धाच्या धम्माने जगाचा उद्धार होणार आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी या ठिकाणी जो शब्द वापरला की आपण उत्तम रीतीने धम्म पाळला पाहिजे या शब्दाकडे आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. नुसता धम्म बोलून होणार नाही तर तो पाळला देखील गेला पाहिजे. शिलाचं पालन झालं पाहिजे. परंतु शिलाचं पालन करताना कुठे आपले नेते कार्यकर्ते दिसत नाहीत आणि ते प्रतिप्रश्न करतात की बाबासाहेबांनी कुठं उपोषण करायला सांगितलंय. परंतु 14 ऑक्टोबर 1956ला जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला तेव्हा कार्यकर्त्यांनी विचारलं की बाबासाहेब आज तुम्ही काय जेवणार आहात. बाबासाहेब म्हणतायत की आज मी जेवणार नाही तर आज माझं उपोषण आहे. आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जर का आपण नीट वाचला तर या ग्रंथामध्ये खंड 5 भाग 4 आणि प्रकरण 3 सेंटेन्स नंबर 31 वाक्य क्रमांक 31 जर नीट आपण वाचलं तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक बौद्ध उपासकांचे आद्य कर्तव्य आहे की त्यांनी अष्टशील घेऊन उपोषणाचं पालन केलं पाहिजे. आणि ते कसं केलं पाहिजे तर सप्ताह मागून सप्ताहाने म्हणजे प्रत्येक आठवड्याला त्यांनी उपोषणाचं पालन केलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. आणि आपण बाबासाहेबांची माणसं आपण बाबासाहेबांचा उदो करतो परंतु आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी आपण करायला तयार नाही होत. आणि आज खंत वाटते की आज 65 वर्ष झाली आपल्याला धर्म मिळून परंतु धम्माचा प्रचार ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होता त्याप्रमाणे धम्माचा प्रचार झाला नाही. कुठला धम्माचा प्रचार आणि प्रसार झालाय. कुठल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार आपण केलाय सांगा मला. आज प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने घराघरातल्या प्रत्येक कुटुंब सदस्याने सामूहिकपणे उपोषणाचं पालन केलं पाहिजे होतं. ही संस्कृती आपण रुजवली गेली पाहिजे होती परंतु ही संस्कृती आपण रुजवली नाही. ज्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहेत बाबासाहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आपण करायला तयार नाही होत. परंतु ज्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट नव्हत्या त्या गोष्टींमध्ये आपण वाद करत गेलो. जयंत्या मोठमोठ्या जयंत्या आपण साजऱ्या केल्या. डीजे लावले, मजा केली, खाल्लं पिल्लं, मजा मारली, नाचलो गालो, सगळ्या गोष्टी आपण केल्या परंतु त्या कुठल्याच गोष्टी आपल्या काही कामाच्या आल्या नाही. आणि आपण मोठ्या आनंदाने म्हणतो आम्ही काय केले तर आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी केली. खूप चांगली जयंती साजरी केली. काय केली तर अशा पद्धतीने केली. म्हणून ज्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या त्या गोष्टी आपण त्या गोष्टीवरती गंभीर विचार व्हावा असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. ज्या बौद्ध व्यक्तींना असं वाटतं की या देशामध्ये काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, काहीतरी चांगलं दिसलं पाहिजे या देशामध्ये, असं ज्या व्यक्तींना वाटतं त्या व्यक्तींनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं अतिशय गरजेचं आहे. धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं अतिशय गरजेचं आहे.
कारण की धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं म्हणजे काय आहे तर एक चॅलेंज आहे, एक भलं मोठं चॅलेंज आहे, सोपी गोष्ट नाही. निर्वाणाच्या मार्गावरती लोकांना आणणं इतकं सोपं नाही आहे, मोठं चॅलेंज आहे. आणि तरुणांना नेहमी चॅलेंज घ्यायला आवडतं. तर मग इतर चॅलेंज घेण्यापेक्षा हे सर्वात मोठं चॅलेंज जर का आपण घेतलं तर निश्चित आपण या देशामध्ये धम्मसंस्कृती रुजवू शकतो आणि काहीतरी चांगले चांगले दिवस या देशाला आपण दाखवू शकतो, सुखाचे दिवस आपण या देशाला दाखवू शकतो असं निश्चित आम्हाला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून बुद्धांच्या शिकवणुकीवरती अंमल करणे बौद्धांसाठी अतिशय जरुरीचे आहे. जर बुद्धाच्या शिकवणुकीचा आणि बुद्धांच्या तत्वांचा जर प्रचार आणि प्रसार आपण नाही करणार, मग दुसरं कोण करणार आहे का? कोण करणार? सगळे तर नष्ट करण्याच्या मार्गावरती लागलेले आहेत. कसं याला नष्ट करता येईल, कसे यांची तत्व नष्ट करण्यात येतील, कसेही आपल्या सामावून घेता येतील, ह्या सगळ्या गोष्टीकडे सगळे लोक लागलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेबाची लेकरं आपण बौद्ध लोक, आपण बौद्धांनी या बुद्धाच्या तत्वांचा आणि या सर्व गोष्टींचा शिकवणुकीचा आपण अंमल केला पाहिजे. या शिकवणुकीवरती आचरण केलं पाहिजे. पर्यती, पटिपत्ती आणि पटिवेदन ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि तरच आपण बाबासाहेबांचं हे स्वप्न पूर्ण करू शकतो की मला सारा भारत बौद्धमय करायचं. आणि अशा प्रकारे जो विषय या ठिकाणी मला दिला होता तो विषय मी या ठिकाणी समाप्त करतो. आपण सर्वांनी मला ऐकलत त्याबद्दल मी आपणा सर्वांप्रती मंगल मैत्री भाव उत्पन्न करतो. या धम्माचा प्रचार आणि प्रसार होऊ दे, सर्वसामान्य व्यक्तीला धम्म भेटू दे, शुद्ध धम्म त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. ह्याच्यामध्ये कोणाचा आर्थिक फायदा नाही आहे, काही फायदा नाही आहे याच्यामध्ये. भौतिक फायदा आमचा ह्याच्यामध्ये काही नाही आहे. निश्चित आमचा यामध्ये पारमार्थिक फायदा आहे. आणि पारमार्थिक फायदा असा आहे की बुद्धांनी सांगितलं आहे की जोपर्यंत लोक कल्याण होणार नाही तोपर्यंत स्वकल्याण होणार नाही. आणि आम्हाला स्वकल्याण करायचं आहे म्हणून आम्हाला लोक कल्याण करणं गरजेचं आहे. आणि मग जी लोक येतील धम्माच्या मार्गावरती त्यांना घेऊन त्यांच्यामध्ये धम्म रुजवून आणि त्यांना निर्वाणाच्या मार्गावरती लावण्यासाठी हा अभिनव उपक्रम या ठिकाणी आम्ही हाती घेतलेला आहे. आणि त्यामुळे या तत्वांचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा, बुद्धाच्या शिकवणुकीचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा. आणि उपोसतासारखी संपत्ती आपण ग्रहण करावी जी भौतिक संपत्तीपेक्षा अतिशय भिन्न आहे. भौतिक संपत्ती तिच्यासमोर शून्य एकदम आहे. उपोसताच्या काही टक्के देखील ती नाही आहे. त्यामुळे उपोसताचा प्रचार आणि प्रसार व्हावं. आपण सर्वांनी, फॅमिलीनी, कुटुंबानी सामूहिकरित्या उपोसत ग्रहण करावे आणि ही संस्कृती या देशामध्ये रुजावी आणि आपण सर्वांनी कल्याणाच्या मार्गावर लागावे. एवढंच मी आपणा सर्वांना मंगलमैत्री देतो. आपणा सर्वांचं मंगल हो, सर्वांचं भलं. आणि महत्त्वाचं एक म्हणजे ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याचप्रमाणे उद्याचं जे प्रवचन या ठिकाणी होणार आहे, उपासक प्रकाश मोरे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत धम्मकाया फेडरेशनचे, त्यांचं प्रवचन उद्या होणार आहे. कलामसुत्ता हा विषय आहे, अतिशय महत्त्वाचा विषय. तो आपण अजिबात मिस करू नये. त्या विषयाला देखील आपण आता असाच प्रतिसाद द्यावा एवढीच मी विनंती आपणास करतो. आणि आपणा सर्वांना मंगलमैत्री देतो. आपणा सर्वांचं मंगल हो, आपणा सर्वांचं भलं हो, आपणा सर्वांचं कल्याण हो, सर्व प्राणी सुखी होत, सर्व प्राणी निर्भय हो, सर्व दुःखातून मुक्त हो, बुद्धाचा धम्म या देशामध्ये पुन्हा प्रतिष्ठापित हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम.